बरेचदा इंडस्ट्रीचं असं म्हणणं असतं की आमच्या प्रॉडक्टची डिमांड ही काही सातत्याने सेम नसते. ही या महिन्यात कमी होईल, पुढच्या महिन्यात जास्त होईल, पहिल्या आठवड्यात कमी जास्त असेल, शेवटच्या आठवड्यामध्ये एकदम वाढेल. या पद्धतीने वर खाली होणारी, तसंच सीझन वाईज बदलणारी डिमांड. यासाठी तुम्ही जर का मॉड्युलर लेआउट केला तर तो कसा काय फायदेशीर होईल? तर मॉड्युलर लेआउटच्या बाबतीमध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्याच्यामध्ये फक्त शिफ्ट तुम्ही वाढवलीत किंवा शिफ्ट टाईम वाढवलं तरी देखील तुमचं प्रोडक्शन वाढणार आहे, आणि ते किती कंट्रोल प्रमाणात वाढणार आहे याचे आकडे तुम्ही आधीच काढू शकता. एका कारखान्याबरोबर आत्ता सध्या काम करत असताना तिथे आम्ही सिंगल पीस फ्लो लेआउट केला आणि तो कारखान्याच्या जवळपास 25% जागेमध्ये ते काम बसून गेलं. आता त्यांचं प्रोडक्शनची कपॅसिटी डिफाईन झाली, आणि ती डिफाईन म्हणजे रोज 8 तासाच्या शिफ्टमध्ये 50 होणार. रोज 50 याचा अर्थ 1250 पीसेसची क्वांटिटी ही त्यांची कपॅसिटी महिन्याची झाली. त्यांची ऑर्डर ज्या वेळेला वाढली तर ते शिफ्ट 12 तासाची करतात 8 तासाच्या ऐवजी, किंवा 2 शिफ्ट रन करतात, किंवा 4 तासाची शिफ्ट चालवतात. या पद्धतीने मॉड्युलर लेआउटचा फायदा हा होतो की तुम्हाला त्याची क्वांटिटी परफेक्टली माहीत असते, कपॅसिटी परफेक्टली माहीत असते, आणि मग ती तुम्हाला कमी जास्त करण्याच्या दृष्टीने ही तुम्हाला सीझनल डिमांड पुरी करण्यासाठी तुम्हाला अधिक इफेक्टिव्ह ठरते.